झुलेलाल चौक येथील सुखरूप लॉज समोर लावलेल्या टेम्पोमधून ऑपरेशनसाठी लागणाऱ्या महागड्या साहित्यांची चोरी करणाऱ्या महिलांच्या टोळीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले। या प्रकरणी 3 महिलांना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीतील 5 लाखांचं साहित्य जप्त केले। सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सम्राट व्यायाम मंडळजवळ सदरची कारवाई केली। कल्पना सुखलाव, जाधव गोसावी, सुनीता अनिल घाडगे आणि राणी विलास उर्फ पेदांना गोसावी उर्फ मद्रासी अशी अटक केलेल्या महिलांची नावे आहेत। फिर्यादी हर्षल देशपांडे हे पुण्यातील कल्पक मार्केटिंग कंपनीत सेल्स एक्झिक्युटिव्ह या पदावर कार्यरत आहेत। देशपांडे हे हॉस्पिटलमधील ऑपरेशन थिएटरमध्ये लागणारे साहित्य घेऊन टेम्पोमधून सांगलीत आले होते। 28 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास सांगलीतील सुखरूप लॉज समोर त्यांनी सदरचा टेम्पो लावला। यावेळी अज्ञात चोरट्यांनी सदरच्या टेम्पोमधील ऑपरेशनचं साहित्य लंपास केलं। याबाबतची देशपांडे यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली होती। सदरच्या गुन्ह्याचा तातडीने छडा लावण्याचे आदेश उपअधीक्षक संदीप भागवत यांनी दिले होते। त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक संशयितांचा शोध घेत असताना तांत्रिक माहितीच्या आधारे माहिती मिळाली की सदरची चोरी ही सम्राट व्यायाम मंडळजवळ राहणाऱ्या महिलांनी केली असून त्या ठिकाणी त्या महिला आहेत। मिळालेल्या माहितीनुसार पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून 3घींना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडून कसून चौकशी केली असता त्यांनी सदरची चोरीची कबुली दिली। यावेळी 3घींकडून एकूण 5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय।